स्वतःच्या समाजावर अन्याय करता आणि आज गोपीचंद पडळकर म्हणताय, की जिहादी लोक तुमचे जे आपले मुलगी आहे, तर जिहादी लोक आपले मुलगीच्या जिममध्ये नाही असले पाहिजे. अरे जिहादी लोकांचे सोबत तर तुमचे सीएम साहेबांची बायको नाचत आहे. त्याचा तुम्ही कधीही विरोध करत नाही. सीएम साहेबांची बायको कशाला तुम्ही नाचते, गाते मुस्लिम लोकांच्या सोबत. पण ज्यावेळी निवडणूक येते तुम्ही फक्त जे मतदाता राजा आहे ना, त्यांची बहिणी, त्यांची बायको, त्यांच्यावरती तुमच्या लक्ष असतात आणि त्यांनाही तुम्ही गाईड करतात. हे सगळं चालू देणार नाही मी. आणि ते संग्राम जगतापनी पण सांगितलेलं आहे, की तुम्ही मुस्लिमचे दुकानावरती खरेदी करू नका. अरे तुम्ही आम्हाला काय सांगताय? लोकांना तुम्ही काय शिक्षण देताय? तुम्ही ते नसीहत देताय, की तुम्ही इकडे खरेदी करा, तिकडे खरेदी करू नका. तुम्ही जे 400-400 कोटीचा घोटाळा केलेला आहे, त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, वंजारी, ओबीसी सगळ्यांचे पैसे असते. त्या तुम्ही आम्हाला दाखवा ना 400 कोटी कुठे गेले? आणि आज छगन भुजबळ साहेब पण आज मोठे-मोठे भाषण करताय. अरे 3 वर्ष तुम्ही जेलमध्ये राहून काय समाजाचं नेतृत्व करताय मला तर कळत नाही. आणि असे लोक 3-3 वर्ष हजारो कोटीचा घोटाळा करणारे लोक जरी ह्यांनी नेतृत्व केला समाजाच्या, तर आपल्या मुलाबाळांच्या काय असणार आहे? जिथे आपण आहोत तिथे पण आपण असणार नाही.